जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जना वल्लभा गिरिवरचारी, गोपी जना वल्लभा यशोदानंदना व्रज जनरंजना, यशोदानंदना यशोदानंदना व्रज जनरंजना, यशोदानंदना व्रज जनरंजना। यमुना
श्रील प्रभुपाद महाराज ग्रंथराज श्रीमद्भागवत कथा की जय। हरि हरि बोल। हरे कृष्ण। तर आजच्या या कृष्ण लीला कथा श्रवणामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपल्या सर्वांचं या कृष्ण कथेमध्ये हार्दिक स्वागत आहे।
समस्त वैष्णव आचार्य, समस्त साधू संत समाज, विशेष करून श्रील प्रभुपाद महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. हरे कृष्ण. तर काल आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण ब्रजमध्ये खूप मधुर मधुर लीला संपन्न करत आहे. त्यांच्या लीलांचा एकच उद्देश आहे की जे ब्रजवासी आहेत, जे गोप गोपी आहेत, त्यांचे मित्र आहेत, गायी आहेत, या सर्वांना आनंद देणं, त्यांना सुखी करणं हा त्यांचा लीलेचा उद्देश आहे. आणि भगवंत आता एक वर्ष झालेलं आहे त्यांना, थोडे इकडे मागे थोडं पुढे, आणि पूर्ण दिवसभर सर्व आपल्या सवंगड्यांच्या बरोबर वनामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी ते गोकुळमध्ये होते, पुतनेचा वध केला, त्याने शकटासुराचा वध केला, तृणाव्रताचा वध केलेला आहे. आणि आता भगवान श्रीकृष्ण एक पुढचे 2 असुर आहेत, कंस मामांचे जे खेळणे आहेत, आतापर्यंत जेवढे आले 2-3 ते सगळे मोडून टाकले आहेत. आता आज आपण आणखी 2 खेळणी भगवान कृष्णांच्या हाताने मोडून टाकायचे आहेत. तर एका असुराचं नाव आहे वत्सासूर आणि दुसरा आहे बकासूर. तर त्या गोप गोपी आहेत, यशोदा माता, नंद महाराज, जे काही अन्य गोप आहेत, ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर लीलांचा आनंद घेत आहेत. कृष्ण सर्व गोप गोपींना खूप प्रसन्न करत आहे आपल्या नटखट सर्व लीलांच्या द्वारे. कधी कधी भगवान श्रीकृष्ण गोशाळेमध्ये जाऊन जी वासरं आहेत त्यांच्या शेपटीला धरून अगदी घट्ट धरून ठेवत आहेत आणि ते वासरं उधळत आहेत. इतकं त्याने शेपटीला घट्ट पकडलेलं आहे की ती वासरं उभी राहून उधळत आहेत आणि सर्व गोशाळा आणि जे काही बाहेर अंगण आहे त्या सर्व अंगणामधून ते काय करत आहेत, उधळत आहेत, फिरत आहेत, पळत आहेत. आणि कृष्ण बलराम ते वासरं जे उधाळल्यानंतर रस्त्यामध्ये येणारं जे काही शेण आहे किंवा धूळ आहे, गोमूत्र आहे, या सगळ्यामध्ये ते अगदी फरफटत जात आहेत. त्यांच्या अंगावरती संपूर्ण शेण आणि गोमूत्राचा लेप झालेला आहे. ना वासरांना कृष्णाची पर्वा आहे, ना कृष्णाला वासरांची पर्वा आहे. ते बिलकुल वासरांचे शेपूट सोडत नाही. आणि हे सर्व जे मनोहर जे दृश्य आहे, हे सगळं गोप गोपी आपल्या अंगणामधून, दारामधून, खिडक्यांमधून काय करत आहेत, पाहून आनंद घेत आहेत की यशोदेचा कान्हा जो आहे, बलराम जो आहे, तो कशा प्रकारे खोड्या करत आहे. तर अशा अनेक भगवान श्रीकृष्णांच्या मधुर मधुर लीला सुरू आहेत. आणि ज्या गोप गोपी आहेत त्यांच्यावरती कृपेचा एक प्रकारे काय लीलांचा वर्षाव भगवान कृष्ण करत आहेत. कदाचित या संसारामध्ये स्त्री पुरुषांची किंवा ग्रहस्थांची पण मुलं वगैरे असतात, ते पण त्यांना आनंद देतात. पण म्हणले की या ग्रहस्थी जीवनामध्ये जे गृहस्थ भक्त आहेत, गृहस्थ लोक आहेत, म्हणले की भागवत मध्ये सांगितलेलं आहे, वैदिक ग्रंथामध्ये, की पत्नीचं मधुर वचन आणि लहान मुलांचे गोड गोड जे तोतरे जे बोलणं आहे, हे काय करतं, पुरुषाला, गृहस्थाला ग्रहस्थीमध्ये डांबून ठेवतं. आणि गृहस्थी जीवनाचा हाच तर आनंद आहे. त्यामुळं 99.99% लोक गृहस्थी जीवनामध्ये प्रवेश करतात. आणि
जर भक्तिमय जीवनामध्ये जर का खूप गंभीरपणे जर त्यांनी प्रयत्न नाही केला, आपली साधना जर का व्यवस्थित नाही सांभाळली, तर ते काय होतात, पुन्हा पुन्हा या बंधनामध्ये अडकतात. आता बंधन आहे म्हणून काय ज्यांची इच्छा आहे त्यांनी ग्रस्तीमध्ये प्रवेश करू नये असा अर्थ नव्हे. सगळ्यांनी जो आमच्यासारखं विरक्ती व्हायला पाहिजे असं काय नाही. हा, कुणाला दुधामधून पोहायची इच्छा आहे, कुणाला पाण्यामधून पोहायची इच्छा आहे. आमची इच्छा झाली दुधामधून पोहायची, आम्ही प्रयत्न करत आहे. आणि जे ग्रस्तीमध्ये गेले त्यांना पाण्यामधून पोहायचं आहे. पण जायचं एकच आहे, पार करायचा समुद्र आहे. दोघांचा उद्देश एकच आहे. पण जायचं आपल्याला एकाच ठिकाणी, कृष्णाचे चरण आपल्याला प्राप्त करायचे. त्यामुळं ग्रस्तांनी समजू नये की आम्ही लय मोठे आहे, आणि ब्रह्मचारी संन्याशांनी पण समजू नये की आम्ही खूप महान आहे कारण आम्ही विरक्त आहे. नाही, भक्ती मार्ग सर्वांसाठी काय आहे, समान आहे. तर या संसारामध्ये जे गृहस्थी जीवनामध्ये आहेत त्यांना स्त्री आणि मुलं, ममता ज्याला म्हणलेलं आहे, ते त्यांना बांधून ठेवतात. जर त्यांचा सेंटर या गोप गोपींचा जशा प्रकारे कृष्ण हा त्यांचा केंद्रबिंदू आहे, त्यांच्या सुखाचा, त्यांच्या आनंदाचा, त्यांच्या आसक्तीचा केंद्रबिंदू कृष्ण आहे, आणि तो त्यांना या संसार सागरामधून काय आहे, जीवनमुक्त करणार आहे. पण हेच जर का हीच जर का आसक्ती, अशी जर का आसक्ती कृष्णामध्ये न ठेवता आपल्या पारिवारिक जीवनामध्ये जर का आपण ती आसक्ती ठेवली, आणि कृष्ण जर का केंद्र नसेल, तर ती आसक्ती बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून भागवत मध्ये 8व्या अध्यायामध्ये प्रथम स्कंदामध्ये कुंती महाराणी म्हणते, काय म्हणते का श्लोकामध्ये, की हे कृष्ण, हे यादवपती, जर का माझे जे काही मी ज्या वंशामध्ये आहे, मी जिथं मला माझा विवाह झाला आहे कौरव वंशामध्ये, कुरुवंशामध्ये, आणि हे जे काही माझे जे काही पुत्र आहेत पांडव, ह्यांचा संबंध, माझा संबंध जो काही तुमच्याशी आहे, जो प्रेमाचा संबंध आहे, याच्यामध्ये जर का माझे पुत्र जर का बाधा बनत असतील, तर असले हे जे संबंध आहेत, हे काय करा, तुम्ही कट करून टाका, मला यांची काही आवश्यकता नाही. माझी रती जी आहे, माझं जे प्रेम आहे तुमच्या प्रती कसं असायला पाहिजे, कुंती महाराणी सांगते की गंगे ओगम उदन्वत. जशा प्रकारे पावसाळ्यामध्ये ज्या नद्या आहेत दोन्ही बाजूने भरून वाहतात आणि कुठं धाव घेत असतात, समुद्राकडे धाव घेत असतात, तशा प्रकारे हे श्रीकृष्ण, हे यादवपती, माझी जी भक्ती आहे, माझं जे हृदय आहे, हे काय हो, तुमच्या चरणाप्रती, तुमच्या सेवेप्रती, या गंगा जशा प्रकारे, नद्या जशा प्रकारे समुद्राकडे धाव घेतात त्यांना भेटण्यासाठी, त्यांना आलिंगन करण्यासाठी, असं माझं जे मन आहे तुमच्याकडे धाव घेऊ दे. तो दिवस माझ्यासाठी कधी आहे. आणि हीच भावना काय करते, ते ग्रस्ती जीवनामध्ये राहणाऱ्या गृहस्थ वैष्णवाला सुद्धा बाहेर काढू शकते, जर सेंटर कृष्ण असेल तर. या ठिकाणी सगळे जेवढे ब्रजवासी आहेत आपल्याला एक प्रकारे हे शिकवत आहेत की कशा प्रकारे जीवनाचा केंद्रबिंदू कृष्ण असला पाहिजे. नाहीतर काय म्हणले की हे जे गृहस्थीमध्ये जे काही आपले जे काही नातेवाईक आहेत, आपले काही जे मुलं बाळ आहेत, जे काही आपली पत्नी आहे, हे सर्वजण काय आहेत, असं नाही की केवळ पत्नी आणि मुलं आणि नातेवाईक, तर स्त्रियांसाठी सुद्धा पती हे काय करतात, एक प्रकारे म्हणले भागवत मध्ये की हे लुटेरे आहेत. तुमच्या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंतच तुम्हाला मान सन्मान आहे. तुम्ही जोपर्यंत कमवत आहात तोपर्यंत, आणि ज्या दिवशी तुमच्या शरीरामध्ये शक्ती राहणार नाही, तुम्ही काही कमवणार नाही, त्यावेळी तुमच्यासाठी कोणी नसणार आहे, तुम्ही एकटे असणार आहे. मग ऍटलीस्ट आतापर्यंत ज्या लोकांनी जीवन असंच घालवलं, भजन न करता, श्रवण कीर्तन न करता, त्यांनी राहिलेलं उर्वरित आयुष्य जे आहे ते काय करायला पाहिजे, अगदी खूप दृढतेनं कृष्ण भावनेमध्ये किंवा कृष्ण भक्तीमध्ये रममान करायला पाहिजे. जशा प्रकारे गोपींनी आपलं जे मन आहे ते कृष्णामध्ये लावलेलं आहे. गोप गोपी सर्व त्यांचे मित्रमंडळी सर्वांनी
तर म्हणले की भगवान कृष्णाने पहिल्यांदा पुतणेचा वध केला आणि पुतणेच्या वधानंतर त्यांनी जो शकटासूर आहे त्याचा वध केला. शकटासुरानंतर तृणावर्त नावाच्या असुराचा वध केलेला आहे भगवंतांनी. आणि त्यांच्यानंतर जी लीला भगवंतांनी केलेली आहे, जी आपण काल पाहिली, माती खाण्याची लीला केलेली आहे. त्यांनी माती खाल्ली आहे आणि यशोदेने त्यांचं तोंड उघडलेलं आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड पाहिलेलं आहे. ह्या लीलेनंतर, या ब्रह्मांड विश्वरूप दर्शनानंतर मुखामध्ये जे काही विराट रूप दाखवलं, त्याच्यानंतर भगवंताची एक लीला घडलेली आहे, जी आपण आज चर्चा करणार नाही आहोत. ही दामबंधन लीला, ज्याच्यामध्ये यशोदा कृष्ण मडकं फोडतात आणि यशोदा माता त्यांना काय करते, धावून धरून धरते आणि त्यांना दोरीनं उखळाला बांधते. त्या लीलेनंतर भगवान श्रीकृष्ण उखळाला बांधलेला असताना बाहेर तो ओढत घेऊन जातात आणि 2 वृक्षांना, यमला अर्जुन वृक्षांना पाळतात आणि त्यांचा उद्धार करतात. ही लीला आहे. पण आज आपण ती लीला चर्चा नाही करणार आहोत, ती भविष्यासाठी ठेवत आहोत. तर हे भगवंताचं नित्य कार्यक्रम आहे की असुरांचा उद्धार करणे. तर एक दिवशी काय झालं, जे वृंदावनातले जे काही वरिष्ठ गोप आहेत, अशा प्रकारे नंद महाराज आणि नंद महाराजांचे जे काही बंधू वगैरे आहेत, जशा प्रकारे उपानंद आहे, हे असे काही वरिष्ठ गोप मीटिंग करत आहेत. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. काय चर्चा सुरू आहे की हे कृष्ण बलराम आहेत, ते आपल्यामध्ये एक प्रकारे आनंदाचं काय आहे, भांडार आहे, सोर्स आहे. त्यांच्यामुळे आपल्याला खूप आनंद भेटत आहे. ते आहेत म्हणून आपण सर्वजण आहोत, अशा चर्चा सुरू आहेत. पण त्यांच्या मनामध्ये एक विचार पण येत आहे की आपल्या बरोबर कृष्ण बलराम आहेत, पण परिणाम काय होतंय की अनेक असुर त्यांना त्रास देण्यासाठी गोकुळामध्ये येत आहेत. आतापर्यंत एवढ्या असुरांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं एक प्रकारे उपानंद महाराज म्हणतायत की भगवंताची कृपा आहे, विष्णूची कृपा आहे. आपण एक लक्ष द्या, या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे की ते कृष्णाला भगवंत मानत नाहीत. ते नारायणाला, विष्णूला भगवंत मानत आहेत. ते म्हणतात की नारायणाचीच कृपा आहे की प्रत्येक वेळेला असुरांच्या तावडीतून आपला जो श्रीकृष्ण बलराम आहे तो वाचलेला आहे आणि त्या असुरांचा हा वध झालेला आहे. त्यामुळे भगवंताची ही विशेष कृपा आहे आपल्यावरती आणि कृष्ण बलरामावर. तेव्हा आपण जर का ह्या गोकुळामध्ये जास्त काळ राहिलो तर आणखी असुर येण्याची शक्यता आहे. आणखी असुर येतील आणि कृष्ण बलरामाला त्रास देतील आणि या ब्रजवासींना, आपल्या सर्वांना सुद्धा त्रास होईल. त्यापेक्षा आपण काय करूया, एक सुरक्षित स्थान आपल्याला, आपले जे बालक आहेत कृष्ण बलराम, त्यांच्यासाठी आपण पाहायला पाहिजे. मग कुठे जायचंय, हे गोकुळ सोडून आपण कुठे जायचं? याच्यापेक्षा पण सुंदर वातावरण असणारं, वृक्ष, लता, वेली, पशु पक्षी असणारं स्थान कोणतं आहे? तर अशी चर्चा सुरू आहे त्यांच्यामध्ये. आणि जे उपानंद आहेत त्यांना एक सजेशन देतात, एक सल्ला देतात. एक स्थान आहे आणि ते कुठलं आहे? वृंदावन. बोलो वृंदावन धाम की जय. तर ते वृंदावनाविषयी सांगत आहेत की त्या ठिकाणी खूप सुंदर वातावरण आहे. यमुना त्याच्या किनाऱ्यावरून वृंदावनाच्या वाहत आहे. खूप सुंदर परिसर आहे आणि जवळच गोवर्धन आहे, फार कमी अंतरावरती. आणि हा जो गोवर्धन पर्वत आहे, इतका वनस्पतींनी, वृक्ष, लता, वेलींनी इतका भरून व्यापलेला आहे की त्याच्यावरती आपल्या ज्या गायी आहेत, पाण्याचा मुबलक साठा गोवर्धन पर्वतावरती आहे. आपल्या गायींसाठी भरपूर कोमल असं गवत त्या ठिकाणी आहे. तेव्हा कुठल्याच वस्तूंची कमी नाही. अनेक गुफा सुद्धा या गोवर्धन पर्वतावरती आहेत आणि आपल्या ज्या गायी आहेत त्या भरपूर संख्येमध्ये आहेत आणि या सर्व गायी वासरांसाठी, ते चरण्यासाठी किंवा त्यांना आनंद घेण्यासाठी, विहार करण्यासाठी आणि आपल्या विशेष करून कृष्ण बलरामांना आनंद घेण्यासाठी, लीला करण्यासाठी उत्तम स्थान आहे. तेव्हा आपण काय करूया, वृंदावनला जाऊया. तर असं हे सलाह उपानंद महाराजांनी ठेवलेलं आहे सर्वांच्या समोर. हे ऐकल्यानंतर कृष्णाच्या संरक्षणासाठी, बलरामांच्या संरक्षणासाठी
जे अन्य गोप आहेत त्या सर्वांनी काय केलेलं आहे, साधू साधू म्हणा सर्वांनी आपण, साधू साधू. त्या साधू साधूचा अर्थ आहे की छान छान, बरं आहे बरं आहे, चांगलं आहे, तुम्ही जे काही सलाह दिलेली आहे ती उत्तम आहे. तर सर्वजणांनी संमती दिली आहे की आपण काय केलं पाहिजे, भगवंताच्या संरक्षणासाठी कृष्णाच्या बलरामाच्या आपण हे स्थान सोडलं पाहिजे आणि आपण वृंदावनला जाऊया. सर्वांची सहमती झालेली आहे आणि एकाच दिवसामध्ये जेवढे सगळे ब्रजवासी आहेत त्यांनी तयारी सुरू केली आहे. आपल्या जेवढ्या सगळ्या गायी आहेत त्या सर्व प्रत्येक गोप जे आहे त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गायी आहेत. नंद महाराजांच्याच केवळ 9 लाख गायी होत्या. तर प्रत्येकाने आपल्या गायींना सजवलेलं आहे, आपल्या बैलगाड्या तयार केलेल्या आहेत. रस्त्यामध्ये लागणारी जे काही शिदोरी आहे खाण्यासाठी ती घेतलेली आहे. जे काय आपलं घर बांधण्यासाठी जे काही साहित्य आहे ते सर्व घेतलेलं आहे. आणि सर्व गायींना त्यांनी खूप सुंदर प्रकारे सजवलेलं आहे आणि सर्वांच्या पुढे केलेलं आहे गायींना. आणि त्या गायींच्या चारी बाजूनं काय केलेलं आहे, अनेक असे काही गोप त्यांनी तयार केले होते जे सगळ्या ब्रजवासींचं रक्षण करू शकते. ज्यांच्या हातामध्ये एक प्रकारे क्षत्रिय स्पिरिट, तसं पाहिलं तर सगळे ब्रजवासी हे काय आहेत, वैश्य कुटुंबातील आहेत, वैश्य समाजातील आहेत. शेती वगैरे करणं, व्यापार वगैरे करणं या समाजातील आहे. तर तरी सुद्धा त्यांच्याकडे एक असा ग्रुप आहे जो लढू शकतो, फायटिंग करू शकतो. बघा आम्हाला इथं दाखवून दिलेलं आहे की आपण हरे कृष्णवाले सुद्धा काय करायला पाहिजे, कधी काय शत्रू आपल्यावरती आक्रमण करेल सांगता येत नाही. त्यामुळे आपापल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये सुद्धा शस्त्रधारी लोकांना काय केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. कधी काय परिस्थिती येईल काय सांगता येत. तसं देशाचं रक्षण करण्यासाठी खूप मोठा भारताची सैन्यबळ आहेच, पण आपण सुद्धा काही थोडं आपल्या कारण आपण इथे राहतो, देशाचे जे सैनिक आहेत ते तिकडे राहतात बाउंड्रीवर, तर आपण सुद्धा आपली तयारी ठेवली पाहिजे. उद्या काय होईल काही सांगता येत नाही. भगवंत आहेच आपल्या रक्षणासाठी. तर म्हणले की हे जे सर्व गोप गोपी आहेत त्यांनी सगळी तयारी केली आहे. तर आपण बघू शकतो की वृंदावनाचं जे जीवन आहे, श्रील प्रभुपाद महाराज म्हणतात की हे जे जीवनशैली आहे, साधे जीवन आणि उच्च विचार, मनुष्यानं अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचं जीवन राहणीमान जे आहे जर सिंपल असेल, साधं असेल, तर त्याचे जे विचार असतात ते निश्चितच काय होतात, उच्च असू शकतात. पण जे लोक खूप राहणीमान ज्यांचं उच्च असतं, सांगता येत नाही की त्यांचं जे विचारशैली आहे ते उच्च असू शकेल. कारण आत्ताचा जो आधुनिक समाज आहे आपण पाहू शकतो, लोकांची राहणीमान खूप उंचावलेली आहे. लोक चंद्रावर चालले असं म्हणतात. प्रभुपाद कधी स्वीकार नाही केले, ते चंद्रावरती गेले, जाऊ शकत नाही. तर राहणीमान आत्ताच्या आधुनिक समाजाचं काय आहे, लोकांचं राहणीमान खूप उच्च आहे, पण विचार कसे आहेत, नीच आहे. कारण त्यांना रामराज्य हवं आहे, पण त्यांच्यामध्ये त्यांना काय, राम नको आहे. राम नको आहे आणि रामाने घालून दिलेले जे काही नियम आहेत ते नको आहेत त्यांना. त्यांना धर्मविहीन समाज हवा आहे आत्ताच्या समाजाला. तर हे असं नाही चालणार. श्रील प्रभुपाद सांगतात की जितकं तुम्ही साधं जीवन घालवा. साधं जीवन काय आहे, हे ब्रजवासींचं जीवन जे आहे हे साधं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण पहा, हे अखिल ब्रह्मांड नायक आहे, सृष्टीचे स्वामी आहेत. ते कोणत्या समाजामध्ये येत आहेत, तसे ते क्षत्रिय पुत्र आहेत. तसं पाहिलं तर भगवंत कुठल्याही वर्णाशी संबंधित नाहीत. वर्णाश्रम व्यवस्थेची रचना भगवंत करतात, सृष्टी भगवंत करतात, पण ते सर्व वर्ण आणि आश्रमांच्या वरती आहे. चारी वर्ण आणि चारी आश्रमाच्या वरती आहे. पण तरी सुद्धा भगवंत क्षत्रिय परिवारामध्ये जन्मलीला करतात. आणि मग ते राहण्यासाठी कुठे जातात, वैश्य समाजामध्ये नंद महाराजांच्या घरी जातात. आणि तिथे काय आहे, गायी आहेत, शेती आहे, आणि गावचे सगळे देहातले काय आहेत, सगळे मित्र मैत्रिणी गोपिया, त्यांचे माता पिता हे सर्व देहामधले आहेत. आणि देहामध्ये जे राहणीमान असतं ते खूप सुंदर असतं, सगळं काही नॅचरल असतं.
पाणी एकदम नॅचरल असतं, नद्या असतात, झरणे असतात, विहिरी असतात आणि हवा एकदम शुद्ध असते. आणि हे दोन वस्तू शुद्ध असल्यामुळे हवा आणि पाणी, त्याच्यामुळं तिथं जे काही उत्पन्न होणारे जे काही धनधान्य आहे ते सुद्धा काय एकदम स्वाभाविक असतं. पण जे लोक शहरामध्ये राहतात त्यांना नाविलाजानं, कारण त्यांनी असं जीवनशैली स्वीकार केलेली आहे की त्यांना नाविलाजानं शहरामध्ये जे कृत्रिम जीवनशैली आहे ती त्यांना स्वीकार करावी लागते. प्रत्येक गोष्ट त्यांना पॅकेटमध्ये खरेदी करून आणावी लागते. दूध पॅकेटमध्ये, धान्य पॅकेटमध्ये, भोजन सुद्धा पॅकेटमध्ये, सगळ्या पॅकेट पॅकेट पॅकेट. डोकं लोकांचं काय, बुद्धी पॅकेट झालेली आहे, पॅकेट सारखी झालेली आहे, त्याच्यातून बाहेर येण्याचा काही चान्स दिसत नाही. त्यामुळं हे जे शहरी जीवन आहे, श्रील प्रभुपादजी पण सांगतात एका ठिकाणी की सत्वगुण जो आहे ना हा देहामध्ये असतो, गावामध्ये असतो, आणि रजोगुण जो आहे तो शहरामध्ये असतो. शहरही रजोगुणी असतात, कारण सगळे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघा, कोणाच्या चेहऱ्यावरती, जे शहरामध्ये राहतात त्यांच्या चेहऱ्यावरती हरे कृष्ण भक्तांना सोडलं तर प्रसन्नता नसते, नुसते त्रासलेले असतात, होय की नाही. पण कृष्ण भावना भावित भक्त जे आहे ते जरी शहरामध्ये राहिले तरी ते खूप प्रसन्न असते. तर शहरामध्ये रजोगुण आहे, धावपळ खूप असते, आणि शहरामध्ये जे दारूचं दुकान आहे ते काय आहे, तमोगुणामध्ये असते. त्यामुळे वेळ काढून आपण प्रत्येकाने देहात वृंदावन सारख्या सुंदर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वेळ काढून. तर सर्व ब्रजवासी काय करत आहेत की सर्व त्यांनी तयारी केली आहे निघण्याची, आणि त्यांना जास्त असं नाही की 4-5 दिवस लागलेले आहे सगळे, एवढं आता गाव घेऊन जायचं. गाव आपल्या सगळ्या गायी वगैरे 1-2-4 गायी नाहीत, आज लोकांच्या घरामध्ये एक गाय बघायला मिळत नाही. 9-9 लाख गायी त्यांच्या आहेत, हजारो संख्येनं, लाखोच्या संख्येनं गायी आहेत. विचार करा कशा घेऊन जात असतील, कशी त्यांची व्यवस्थापन करत असतील. त्यांच्या दूध काढण्याची व्यवस्था, दही लावण्याची व्यवस्था, तूप काढण्याची व्यवस्था, काय असेल त्यांची मॅनेजमेंट, व्यवस्थापन किती सुंदर असेल. तर त्यांना काय खूप वेळ लागलेला नाही हे सगळं तयारी करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि एक विचार करा, आपल्याला जर का कुठल्या तरी एखाद्या आपलं घर मालकाने सांगितलं, जर आपण भाड्यानं राहत असेल, तुम्ही हे घर सोडा आणि काय करा, दुसरीकडे बघा. आपण 1 महिना आधी तयारी करतो, पहिलं घर बघायला लागतो, ते फिक्स होईल का नाही सांगता येत नाही, भाड्याचं फिक्स करायला लागतो, एवढंच द्या तेवढंच द्या, कमी करा जास्त करा, हे सगळं सुरू होतं. आणि मग ज्यावेळी घर ज्यावेळी आपण फिक्स करतो त्यावेळी मग आपली तयारी सुरू होते. ते कंगव्यापासून, चमच्यापासून बांधायला सुरू करतो, ते अगदी फ्रीज आणि टीव्ही आणि सगळे जेवढं काय असेल ते घरातलं सगळं साहित्य आपण बांधून घेतो, आहे की नाही. त्याच्यामध्येच आपले 15 दिवस निघून जातात. पण ब्रजवासींनी हे सगळं खूप कमी वेळेमध्ये, एकाच दिवसामध्ये सगळी तयारी केलेली आहे, कारण त्यांचं जीवन एकदम सिंपल आहे, भरपूर वस्तू नाहीत त्यांच्याकडे. कारण जे लोक खूप अधिक संग्रह करतात, संग्रह भाव ज्यांच्यामध्ये आहे, भरपूर वस्तू ठेवतात ना, रस्त्याने चाललं तरी एखादा लोखंडाचा तुकडा जरी दिसला तरी ते उचलून घरी घेऊन येतात. जे खूप संग्रह भाव जे ज्यांच्यामध्ये आहे ते, त्या लोकांना कधी शांती नाही भेटत, सुख भेटत नाही. भरपूर जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढ्याच वस्तूंचा आपण काय केला पाहिजे, संग्रह केला पाहिजे, कारण जाताना काहीच घेऊन जाणार नाही, आपण इथंच ठेवून जाणार आहे. तर ब्रजवासींनी गायींना पुढं केलेलं आहे, आणि सर्वजण काय करत आहेत, आता निघत आहेत त्यांच्या बरोबर. असं नाही की ब्रजमध्ये काही ब्राह्मण नव्हते, ब्राह्मण सुद्धा होते ब्रजमध्ये, आणि काही कवी सुद्धा होते. आतापर्यंत ज्या काही भगवान श्रीकृष्णाने तृणावर्त, पूतना, शकटासूर, ब्रह्मांड हे दर्शन लीला, विश्वरूप दर्शन लीला, हे ज्या काही सर्व लीला आहेत ना, हे ब्रजवासी जेव्हा हे कृष्ण बलराम वनामध्ये जायचे, किंवा जे काही वृंदावनामध्ये त्यांनी ज्या काही लीला केल्या, ते संध्याकाळी सगळे गोपी एकत्र यायचे आणि काय करायचे, कृष्णांच्या लीलांच्या चर्चा करायची. त्यांना संध्याकाळचं दुसरं काही काम नव्हतं. आज सुद्धा काही असे गावं आहेत, काही राज्यामध्ये अशी गावं आहेत की तिथे संध्याकाळी लोक एकत्र येतात आणि रामायण महाभारतावरती काय करतात, कथा कीर्तन करतात आणि नाटक बसवतात रामायण महाभारतावर, आणि ते सगळं पाहतात, ऐकतात,
आणि संध्याकाळी ते स्मरण करत झोपी जातात. अशी जीवनशैली आज पण बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच देहातामध्ये आहे, गावामध्ये. तर ब्रजवासी काय करायचे, संध्याकाळी येऊन भगवान श्रीकृष्ण ज्या काही लीला केलेल्या आहेत दिवसा, त्या लीलांचं काय करायचे, त्याचे चर्चा करायचे. आणि तिथं जे काही कवी आहेत, जे कवी असायचे, ते काय करायचे, ते लिहून ठेवायचे. आणि मग ते सर्व ब्रजवासींच्या बरोबर ते गायचे, त्याचं गायन करायचे. आणि अशा प्रकारे एक दुसऱ्यामध्ये आदान प्रदान करून कृष्णांच्या लीलांचं एवढा आनंद घ्यायचे, एवढा आनंद घ्यायचे की खूप प्रसन्न राहायचे सगळे ब्रजवासी. तर अशा प्रकारे सगळे ब्रजवासी काय करत आहेत, निघालेले आहेत. आणि सर्व त्यांनी गायींना पुढं केलेलं आहे. काही ज्या गर्भवती गायी आहेत त्यांना मधी केलेलं आहे आणि ते वृंदावनच्या दिशेने निघालेले आहेत आणि वृंदावनामध्ये पोहोचलेले आहेत. आपण सुद्धा वृंदावनामध्ये पोहोचूया आता, कारण कृष्ण वृंदावनामध्ये पोहोचलेले आहेत. आणि यशोदा मातेने काय केलेलं आहे, जाताना श्रीकृष्णाला स्त्रिया बैलगाड्यामध्ये बसलेल्या आहेत आणि सगळे जे गोप आहेत ते सगळे चालत आहेत. आणि यशोदा मातेनं ज्या बैलगाडीमध्ये यशोदा माता बसली आहे त्या बैलगाडीमध्ये कृष्ण आणि बलरामाला रोहिणी माता आणि यशोदा माता घेऊन बसली आहे आणि वृंदावनामध्ये पोहोचले. आणि तिथं आपल्या सर्व राहण्याची, तिथे गेल्यानंतर वृंदावनामध्ये यमुना पाहिली सर्वांनी, कृष्ण बलरामाने यमुना पाहिली. सगळ्या गायींनी हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर सर्वच जण आनंदित झालेले आहेत. सगळेजण जे उपानंद आहेत त्यांना खूप धन्यवाद देतात की तुम्ही खूप सुंदर कृष्ण बलरामांसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी उत्तम स्थान शोधलेलं आहे. आणि सगळेच प्रसन्न झालेले आहेत. आपल्या राहण्याच्या त्यांनी सर्व काही व्यवस्था केलेल्या आहे. असे काही दिवस निघून गेल्यानंतर एक दिवशी काय झालं, भगवान श्रीकृष्ण आता कृष्ण थोडे मोठे झालेले आहेत. ते आता चालतायत, पळतायत. त्यांची आता कुमार अवस्था आहे. तर या कुमार अवस्थेमध्ये जे नंद महाराज वगैरे आहेत, उपानंद वगैरे आहेत, त्यांनी काय ठरवले की आपण आपल्या कृष्ण बलरामाला आता जवळपास जी वासरं आहेत त्यांना चारण्यासाठी पाठवायला पाहिजे. कारण तो आता वासरांना घेऊन जाऊ शकतो. कारण आता कृष्ण अजून एवढा मोठा झालेला नाही की तो गायींना घेऊन जाऊ शकेल. त्यामुळे कृष्ण बलराम छोट्या छोट्या जे काही वासरं आहेत त्या वासरांना चारण्यासाठी जवळच आसपास ते काय करत आहेत, घेऊन जात. आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर आता कंस मामा काय तिकडे गप बसलेले नाहीये, कारण त्यांना माहिती आहे माझा जो काळ आहे तो 8वा पुत्र देवकीचा तो वृंदावनामध्येच आहे, ब्रजमध्येच कुठेतरी आहे आणि त्याचा काय करायचं, आपल्याला वध करायचा. मग त्यांनी पुन्हा एका असुराला पाठवलेला आहे आणि म्हणले की तो जो असुर आहे त्याचं नाव आहे वत्सासुर, जो वासरांच्या मध्ये एक दुसरं वासरू बनून आलेला आहे. तर म्हणले की ज्यावेळी तो त्या वासरांच्या आणि काही गायी सुद्धा होत्या, काही गायींच्या मध्ये ज्यावेळी आला तो वत्सासुर, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने पाहिलं की अरे कोणीतरी वासरासारखा दिसत आहे पण तो वासरू नाहीये, तो निश्चितच काय आहे, एक असुर आहे. ते भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचे परमात्मा आहेत, अंतर्यामी आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हा एक असुर आहे. आणि त्यांनी काय केलं, तुरंत बलराम दाऊ भैयानं सांगितलेलं आहे की देखा, बघा दाऊ दादा, ते ह्या वासरांच्या मध्ये काय वासरू आलेलं आहे पण ते वासरू नाहीये, तो एक असुर आहे. बलरामांनी पण पाहिलेलं आहे. आणि कृष्णाने काय केलं की पाठीमागच्या बाजूने हळूच गेलेले आहेत आणि ते जे वासरू आहे, तो जो असुर आहे वत्सासुर, त्याचे दोन्ही पाय पकडलेले आहेत. दोन्ही पाय पकडून त्याला आकाशामध्ये इतकं फिरवलेलं आहे, गोल 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 फिरवून त्याला काय केलेलं आहे, एका अशा झाडावरती फेकून दिलं आहे की ज्या जे झाडाचं नाव आहे कपित्त, त्या झाडाला कपित्त नावाची फळं लागलेली आहे. हे खूप मधुर फळं असतात, तुम्ही कदाचित पाहिले नसतील. तर कपित्त नावाची फळं त्यांना लागलेली आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण बऱ्याच वेळेला काय करतात की एका दगडामध्ये 2-2, 3-3 कामं करत असतात. तर त्यांनी काय केलेलं आहे, ह्या असुराचा वध करण्याच्या बहाण्यानं जे काही त्यांचे जे मित्र आहेत, सवंगडी आहेत, बालगोपाल आहेत, त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे. कारण ती कपित्त वृक्षाची जी फळं आहेत इतकी मधुर आहेत, इतकी सुगंधित आहेत की ती आपल्या सर्व मित्रांना त्यांना खायला द्यायची. आणि त्या असुराला त्यांनी, वत्सासुराला, इतक्या जोरात त्या वृक्षावरती फेकून दिलेला आहे की त्या वृक्षावरती तो आदळल्यानंतर त्या वृक्षावरती जेवढी सगळी जी फळं आहेत, कपित्त वृक्षाची फळं आहेत, ती धडाधड धडाधड खाली कोसळलेली आहे.
आणि हे ज्यावेळी दृश्य पाहिलं सगळ्या त्या मित्रांनी पाहिलं, बालमित्रांनी, ते इतक्या आनंदित झालेले आहेत आणि जोरजोरात टाळ्या वाजवत आहेत आणि कृष्ण बलरामांच्या नावाने ते काय करत आहेत, उद्घोष करत आहेत. खूप आनंदी झालेले आहेत आणि नाचत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. तर त्या वृक्षाची जी फळं पडलेली आहेत ती सगळी फळं सगळ्या बाल मित्रांनी सगळी गोळा केलेली आहेत आणि ते खाण्याचा आनंद घेतात. आणि कृष्ण बलराम सुद्धा खूप आपले मित्र ती फळं खाऊन जे प्रसन्न झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून कृष्ण बलराम सुद्धा प्रसन्न झालेले आहेत. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने या दुष्ट असुराचा, वत्सासुराचा वध केलेला आहे. तर वैदिक शास्त्रामध्ये हा जो वत्सासूर आहे त्याच्या पूर्व जीवनाविषयी सांगितलेलं आहे. त्याच्या पूर्व जीवनाविषयी काय सांगितलेलं आहे की हा म्हणले की पूर्व जीवनामध्ये प्रमिल नावाचा राक्षस होता. हे जेवढे सगळे असुर आहेत त्यांचं पूर्व जीवन आहे. ते का असुर झाले, त्यांना कोणी शाप दिला? कारण प्रत्येकाचं या संसारामध्ये काय असतं, प्रारब्ध असतं. आज आपण सर्वजण मनुष्य देह धारण केला आहे, आपलं भाग्य आहे, आपलं पुण्य आहे, श्रील प्रभुपादांची कृपा आहे, म्हणून आपण कृष्ण भावनेमध्ये लागून आहोत. कुठेतरी आपण खूप काही पुण्य केलेलं आहे आणि एका शुद्ध भक्तांची आपल्यावरती कृपा झाली आहे, जेणेकरून आपल्याला श्रीकृष्ण भगवंत आहेत, ते आपले प्राणनाथ आहेत, आपण त्यांचे अंश आहोत. सेवा करणं आपला त्यांची सेवा करणं आपला धर्म आहे हे आपल्याला समजलेलं आहे. नाहीतर काय आपल्याला हरे कृष्णामध्ये यायच्या आधी हे सगळं माहिती होतं का? काहीच माहिती नव्हतं. तर हे प्रभुपादांच्या कृपेमुळे संभव झालेला आहे. तर प्रत्येकाचं प्रारब्ध असतं. हे जे आज काय आपल्याला शरीर मिळालेलं आहे, कुणाला स्त्रीचं शरीर आहे, कुणाला पुरुषाचं शरीर आहे, कुणाला पक्षाचं शरीर आहे, कुणाला कुत्र्याचं, मांजराचं, वृक्ष, लता, बेली, हे त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना हे मिळालेलं आहे. तर आता आपल्याला मनुष्य शरीर मिळाले असेल तर शास्त्रकार सांगतात की एका बुद्धिमान माणसानं हे जे आता पुन्हा एक दुसरं शरीर आपल्याला घ्यावं लागणार, प्रकृती आपल्याला देणार, जर या शरीराचं जर का आपण सार्थक नाही केलं तर म्हणले की दुसरं प्रकृती एक शरीर देणार त्याआधी हे शरीर ज्या कामासाठी आपल्याला मिळालेलं आहे, ज्या कार्यासाठी, ते कार्य आपण या शरीराकडून काय करायला पाहिजे, करून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होईल, ज्याच्यासाठी आपल्याला हे शरीर दिलं आहे त्याच्यासाठी जर का याचा वापर नाही केला तर मग पुढच्या वेळेला एक असं शरीर आपल्याला मिळेल की ते जी तुम्ही या जीवनामध्ये इच्छा केली आहे ती पुढच्या जीवनामध्ये पूर्ण केली जाईल आणि तसं एखादं शरीर आपल्याला मिळेल आणि ते कदाचित खूप दुःखपूर्ण असेल, ते आपल्याला अधिक त्रास देणार असेल ते शरीर. पण आत्ताच या शरीरामध्ये आपल्याला कमी त्रास नाहीये, है ना, कमी त्रास नाहीये. तर म्हणले की ज्यासाठी भगवंतांनी हे आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे, अगदी सूक्ष्मपणे प्रत्येक व्यक्तीनं याचा विचार केला पाहिजे. कशा कारणासाठी शरीर दिलेलं आहे, कशासाठी शरीर दिलेलं आहे? भागवत भजन करण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तरच सार्थक होईल. जशा प्रकारे म्हणतात की जर औषध आहे ना, डॉक्टरकडे ज्यावेळी जातो आपण आजारी पडल्यानंतर, डॉक्टर काय करतात, सांगतात की तुम्हाला हा आजार झालेला आहे, त्याची ही लक्षणं आहेत आणि तुमच्यासाठी हे औषध आहे, ह्या आजारावरती हे औषध आहे आणि तुम्ही काय करा, हे बाहेरचं औषध आहे बाहेर लावा आणि आतलं औषध आहे ते आतमध्ये घ्या. आपण मग काय करायला पाहिजे, डॉक्टरने जसं सांगितले तसंच करायला पाहिजे. आतलं औषध आतमध्ये, बाहेरचं औषध बाहेर. आणि जर का आपण जाऊन तिथे डोकं आपलं लावलं, आतलं औषध बाहेर लावलं आणि बाहेरचं औषध आत घेतलं तर काय होणार, आपली पुण्यतिथी होणार. यमराजांच्याने आपली गाठ भेट लगेच होणार, होय की नाही? कारण अशी काही औषधं असतात, समजा शरीरावरती काहीतरी झालं असेल तर ते बाहेरून लावले की, कारण काही औषधं विषारी असतात, ती बाहेरून लावली तर त्याचा प्रभाव खूप
उत्तम असतो शरीरा बाहेरून ज्या बाहेरची जखम झाली त्याला नष्ट करण्यासाठी. पण अज्ञानाने जर का आपण ते औषध बाहेरचं जर का आत घेतलं जे विषारी आहे तर परिणाम उलटा होऊ शकतो. बरोबर आहे का? किंवा आपण डॉक्टरला हे सांगायचा प्रयत्न करायचा नाही की त्यांच्या पाठीमागं बरेच औषधं दिसत आहेत म्हणून त्यांना म्हणायचं नाही की डॉक्टर नाही ते औषध नको, ते दुसरी एक बाटली आहे बघा ती मला द्या. डॉक्टरांना शहाणपण आपण शिकवायचं नाही की आपल्याला कुठलं औषध पाहिजे म्हणून. नाही, डॉक्टरांना माहिती आहे आपल्याला काय आजार झालेला आहे, गुरुला माहिती असतं, भगवंताला माहिती आहे आपला आजार काय आहे की नाही. भवरोग आपला जन्म मृत्यू जरा व्याधी हा आपल्याला आजार झालेला आहे आणि त्याच्यावरती कृष्ण कथा कृष्ण नाम हे काय आहे, औषध आहे आणि आपण तेच घ्यायला पाहिजे आहे की नाही. तरच ज्याच्यासाठी म्हणतात की ज्याच्यासाठी जे दिलेलं आहे हे शरीर त्याच्यासाठी योग्य वापर झाला आहे असं, अन्यथा नाही. तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो, खूप छान उदाहरण आहे, मी बऱ्याच वेळा सांगितलं असेल मला आठवत नाही की एकदा एका मुलाला आपल्या आईनं सांगितलं, कारण पाहुणे आले होते घरी आणि आई म्हणाली की जा रे पाहुणे आलेले आहेत. बारका मुलगा होता 3-4 वर्षाचा असेल. म्हणले की जा आणि काय कर बाजारातनं दुकानातनं साखर तेल आणि रवा घेऊन ये. तो मुलगा घरातून आईकडून पैसे घेतला आणि घरातून गेला बाहेर आणि सगळ्या वाटेनं तो काय करत म्हणत होता, मंत्र म्हणत होता एकच, आईन काय आणायला सांगितलेलं आहे, साखर तेल रवा, साखर तेल रवा, साखर तेल रवा, सगळ्या रस्त्याने म्हणत गेला कारण विसरायला नको. आणि नेमका तो ज्यावेळी गल्लीमध्ये गेला ज्या चौकामध्ये एक गारुड्यांचा खेळ चालू होता. गारुडी माहिती आहे ना, जे पुंगी काढतात आणि एक त्यांच्याकडे पिटारा असतो त्याच्यामध्ये सर्प असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर तो मुलगा त्या ठिकाणी गेला, त्यानं पाहिलं की एवढी मोठी गर्दी झाली आहे, काहीतरी असावं या ठिकाणी खेळ, म्हणून तो गर्दीमधून वाट काढून काही लोकांच्या तंगड्यामधून वाट काढून तो एकदम मध्येच पुढे जाऊन उभा राहिला पाहण्यासाठी की कुठला खेळ आहे. तर काय केलं होतं, तो जो गारुडी आहे त्यानं पुंगी वाजवायला सुरू केली होती आणि एकाची एक जो पिटारा आहे त्याचा टोपण काढलं होतं आणि त्याच्यामध्ये एक सर्प होता जो एकदमच नवीन आणला होता धरून त्याने. तो नवीन धरून आणलेला साप होता आणि नेमकं काय झालं की ज्यावेळी त्यानं तो पिटारा उघडला तो मुलगा आपल्या गुडघ्यावरती हात ठेवून तो जे सर्प जे इकडं तिकडं करत आहे ते तो पाहत होता आणि खूप आनंद घेत होता. आणि नेमकं त्यानं तो पिटारा उघडला आणि ते काय झालं, तो नवीन एक सर्प होता ना तो त्याच्यातून बाहेर आला फटदिशी आणि इतक्या जोरात तो गर्दीमध्ये घुसला आणि नेमकं तो पोरगा ज्या ठिकाणी उभा होता ना गुडघ्यावरती हात ठेवून डोळे मोठे मोठे करून पाहत होता त्याच्या टंगड्यामध्ये घुसला. आता तुम्हाला माहितीये साप आता मुलाच्या पायामध्ये घुसल्यावर पोरग काय करेल, तो इतका उड्या मारायला लागला जोर जोरात आणि बोंबलायला लागला आणि ओरडायला लागला, आई 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 करून ओरडायला लागला आणि गर्दीतून बाहेर पळाला. बाहेर पळाल्यानंतर त्याच्या लक्षात आले, अरे आपल्या आईने काहीतरी सांगितले आणायला, चला दुकानात जाऊन. तो रस्त्यावर काय करतो, दुकानात जातो आणि दुकानात गेल्यानंतर दुकानदार म्हणतो, काय रे काय पाहिजे. ते म्हणतो की हा मला चॉकलेट दोरी आणि पतंग. आईन काय सांगितलं होतं आणि काय मागतोय हा, चॉकलेट दोरी आणि पतंग. दुकानदाराचं काय काम आहे, त्याला पैशाची मतलब आहे. त्याने काय केलं, ते चॉकलेट दोरी पतंग त्याला दिला. हा रस्त्याने सगळ्या म्हणत आला, चॉकलेट दोरी पतंग. पहिला मंत्र विसरला, चॉकलेट दोरी पतंग, चॉकलेट दोरी पतंग. घरामध्ये आला, आईने पाहिलं, अरे आणलंस काय, हा आणलं आई म्हणला. आणि आईने पाहिलं याच्या हातामध्ये काय, 2 कानपाडे ठेवून दिला. बदमाश, तुला काय सांगितलं होतं, साखर रवा आणि तेल आणायला सांगितलं होतं, तू चॉकलेट दोरी आणि पतंग घेऊन आला, आणखी एक कानपाडत दिली. तर आपण पाहू शकतो की ही जी छोटीशी घटना आहे की काय आणायला पाठवलं होतं आणि तो काय घेऊन आलेला आहे. अशाच प्रकारे या संसारामध्ये ज्यावेळी आपल्या मातेच्या गर्भामध्ये 9 महिन्याचं दुःख भोगून आपण बाहेर आलो, देवाला आपण प्रार्थना केली की तू बाहेर आल्यानंतर भजन करेल, कारण देवाचं दर्शन एकदा केलंय आपण आईच्या पोटामध्ये. जसं परीक्षिताने केलं होतं तसं एकदा आपण प्रत्येकाने काय केलं, आईचं देवाचं दर्शन केलेलं आहे कृष्णाचं, आणि प्रार्थना केली की मला इथून बाहेर काढा, मला खूप त्रास आहे, बाहेर आल्यानंतर तुमचं भजन करेन. आणि जसं बाहेर येतो आतलं प्रॉमिस देवाला केलेलं विसरून जातो.
भजन करण्यासाठी आलोय विसरून जातो आणि काय करतो या संसारामध्ये माझी आई, माझा भाऊ, माझे मित्र, माझी मावशी, माझा काका, माझा देश, माझं घर, माझा बंगला, माझा बँक बॅलन्स आहे की नाही, माझी प्रेयसी, सूर्य, चंद्रमुखी, सूर्यमुखी करत बसतो या संसारामध्ये. ज्याच्यासाठी पाठवलं ते कार्य तो विसरून झाला. तर असं करायचं नाहीये. इथं हा जो दुर्मिळ आहे, ह्याला पूर्व जीवनामध्ये हा जो दुर्मिळ आहे, हा सॉरी वत्सासूर आहे, पूर्व जीवनामध्ये प्रमिल नावाचा राक्षस होता. आणि हा काय करायचा, जे वशिष्ठ ऋषी आहेत, तुम्हाला माहिती आहे वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांचं भांडण होतं, एका गायीसाठी भांडण झालं होतं. तर म्हणले की हे वशिष्ठ ऋषींच्या आश्रम मध्ये गेला होता एकदा हा दुर्मिळ नावाचा राक्षस. ज्यावेळी आश्रम मध्ये गेला, एवढा गर्विष्ठ आणि एवढा अहंकारी होता तो. बघा अहंकार, घमंड माणसाला कशा प्रकारे मातीमध्ये घालतो. तर ज्यावेळी तो आश्रम मध्ये गेला, त्यानं काय केलं माहितीये का, त्या वशिष्ठांच्या आश्रम मध्ये नंदिनी नावाची गाय होती. ही खूपच दिव्य पवित्र गाय होती, जी काय पाहिजे ती देणारी. जणू काही नाही, कल्पवृक्षच होता तो. काय पण मागा, पंचपक्वान मागा, घर मागा, गाडी मागा, बंगला मागा, फ्रीज मागा, टीव्ही मागा, काय मागा ते मागा, सगळं गाय तुम्हाला फटाफट देणार. कल्पवृक्षच. आणि ते काय त्याचं लिमिट्स नाही, किती पण जेवण करायची गरज नाही. तर त्यानं ती गायीला पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये इच्छा आली की या म्हाताऱ्याला, ह्या ऋषीला ही गाय काय कामाची, आपण याचा गायीला काय करून जाऊ, घेऊन जाऊ. आणि हा दुष्ट काय करतो, प्रमिल गायीचं रूप, एका वासराचं रूप घेतो, गायीचं रूप घेतो आणि काय करतो, नंदिनीच्या पाठीमागे जातो आणि तिला तो पळवून नेत असतो, ओढून नेत असतो. आणि हे नंदिनीच्या लक्षात येतं, तिला तो खेळ ते सहन होत नाही, कारण एका ऋषीच्या आश्रमामधून जो एक ऋषी भगवत सेवेमध्ये नियुक्त आहे, यज्ञ आदी करण्यामध्ये, जगाच्या कल्याणासाठी, संतांच्या विभूती. तर तिला ते सहन झालं नाही आणि तिने काय केलं, त्याला शाप दिला. म्हणली बदमाश, तू एका अशा मला इथून पळवून नेण्यासाठी, जबरदस्तीने पळवून नेण्यासाठी तू एका पशुचं रूप घेतला आहेस, गायीचं रूप घेतला आहेस, तर तू या योनीमध्ये काय कर, जन्म घे. आणि त्यामुळं हा जो बदमाश प्रमिल आहे, याला या गोवंशामध्ये हे एका वासराचं याला रूप मिळतं, शरीर मिळतं. तर त्यामुळं ह्या बदमाशानं ज्यावेळी ह्याला शाप मिळतो, त्यावेळी त्याला खूप वाईट वाटतं. त्याला लक्षात येतं आपली काय चूक आहे. त्यावेळी नंदिनी सांगते, ठीक आहे, काय हरकत नाही, तू वशिष्ठांच्याकडे जा आणि त्यांना प्रार्थना कर. त्यांच्या चरणावरती पडतो आणि त्यांना प्रार्थना करतो, माझ्याकडून चूक झाली आहे, मला क्षमा करा, मला या शापातून मुक्त करा. त्यावेळी वशिष्ठजी म्हणतात की शाप तर व्यर्थ जाणार नाही, कारण एकदा ऋषीमुनी ब्राह्मण काय बोलले की ते होणार. ते म्हणले तुला शाप तर लागूच होणार, पण एक करू शकतो की तुझा उद्धार करण्याची जी व्यवस्था आहे ती मी करू शकतो. की द्वापरमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावनामध्ये लीला होतील, त्या एका लीलेमध्ये तू वत्सासूर एक वासरू म्हणून जाशील आणि त्या ठिकाणी तुझा वध भगवान श्रीकृष्ण करतील आणि तुझा उद्धार होईल. तर त्यामुळे या ठिकाणी भगवान कृष्णाने आपल्या भक्ताचं वचन राखण्यासाठी वशिष्ठांचं काय केलेलं आहे, या वत्सासुराचा वध करून सर्व ब्रजवासींना, बालबालांना भयमुक्त केलेला आहे. तर आपण बघू शकता की संत महात्मा जे असतात, कधी कधी आपल्याला आपण पाहतो की कधी कधी वरिष्ठ भक्त असतात, कधी कधी रागवतात आपल्याकडून काही चुका झाले, आणि कधी कधी काहीतरी जास्तच रागवले तर कधी कधी शिवी द्यायला नाही पाहिजे, पण कधीतरी कोणीतरी देऊ शकते, सांगता येत. ब्रजमध्ये असे काही पोचलेले महात्मा असतात, ते आपल्या शिष्यांना लय बोलतात, शिव्या पण घालतात. तर कधी कधी असे वरिष्ठ वैष्णव काहीतरी बोलले तर आपण ते कधी वाईट मानून घ्यायचं नसतं, कारण ते काही जे काही बोलत असतात ते आपल्या कल्याणासाठी आपलं असतं, आपण सुधारावे म्हणून असतं. तर शिव्या वगैरे देत नाही, पण कधी काय तसं आपल्या जगनने काहीतरी आपल्याकडून अपराध झाला तर आपल्याविषयी त्यांच्या हृदयामध्ये खूप करुणा असते, त्यामुळे ते रागानं काहीतरी आपल्याला रागवतात. कधी कधी काही गुरु असे असतात की आपल्या शिष्यांना कानपाडात देतात, बडवतात सुद्धा.
आणि ज्यावेळी असे आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यांना त्यांच्या चुकाबद्दल जे बडवतात ना, जशा प्रकारे शाळेमध्ये आपण आपल्यापैकी बऱ्याच जण शिकलेलो आहोत, शाळेमध्ये गेलेलो आहोत, आपल्या शिक्षकांनी बऱ्याच आपल्याला धुतलेला आहे, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला याचा अनुभव आहे. आपले आध्यात्मिक गुरु ज्यावेळी आपल्याला असं काहीतरी बोलतात किंवा आपल्याला कधी बडवतात, असे काही आध्यात्मिक गुरु असतात, तर ते आपल्या कल्याणासाठी असतात. मी स्वतःच मार खाल्लेला आहे शाळेमध्ये म्हणून सांगतो. माझं स्वतःच एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी ज्यावेळी शाळेमध्ये असताना, 8वी मध्ये असताना, माझे जे शिक्षक होते, 4ची शाळा सुटली आणि शिक्षक वगैरे क्रिकेट खेळायला लागले आणि माझी इच्छा होती की मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला घरी जायचं आहे. मी जे शिक्षक बॅटिंग करत होते आणि एक विद्यार्थी बॉलिंग करत होता. मी माझ्या शिक्षकांच्या जवळ गेलो आणि म्हणलं, सर, जे बॅटिंग करत होते, मला खेळायला इंटरेस्ट नाही, मला घरी जायचंय. कारण 4 किलोमीटर चालत जायचं आणि 4 किलोमीटर यायचं सकाळी आणि संध्याकाळी जायचं. म्हणलं की मला घरी जायचंय. त्यांना काय माहिती कसला राग आला त्यांना. त्यांनी मागं फिरले आणि माझ्या कानपाडात कान धरून आणि गाल धरून इतक्या जोरात एक थप्पड मारली की त्या काही क्षणापुरतं माझ्या डोळ्यापुढे एवढा अंधकार आणि एवढे चांदणे चमकायला लागले, मला काय सुचना. माझ्या गालावरती असे बोट उठले होते. मी माझ्या गालावरती हात ठेवला, एका डोळ्यातून पाणी यायला लागलं बाहेर. आणि आमचे जे हेडमास्तर होते ते एका ठिकाणी बसले होते. त्यांच्याकडे गेलो कंप्लेंट करायला. आणि म्हणलं त्यांना, त्यांनी पाहिलं माझ्याकडे हेडमास्टरांनी. म्हणले, काय झालं? माझं नाव त्यावेळी होतं मुरलीधर. हा मुरली, काय झालं? काय नाही सर, बघा की हे जे, त्या सरांचं नाव होतं पाटील सर. म्हणलं, बघा माझं काही चूक नसताना सरांनी मला कानपाडात लावले. त्यावेळी ते जे हेडमास्टर होते, आता ते हेडमास्टरच आहेत, ते सरांच्या वरचे होते. त्यांनी काय म्हणले माहितीये का? त्यांनी म्हणले, अरे मुरलीधर, शिक्षकांनी मारण्यासाठी काही कारण लागतं का? शिक्षकांनी मारण्यासाठी काही कारण लागतं का? हे बोलल्यानंतर माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं. मी गप्प बसलो आणि काय केलं, माझी जी बॅग होती ती घेतली आणि सरळ घर काढलं. आणि ती गोष्ट मला आज पण माझ्या हृदयामध्ये आहे आणि ती आज सुद्धा मी पालन करतो की आध्यात्मिक गुरु जे काही करतात ते आपल्या कल्याणासाठी करतात. तर जे काही साधू संत होते, हे काही असुरांना वगैरे काही शाप द्यायचे बऱ्याच वेळेला. त्यांना अशा काही योनीमध्ये पाठवायचे, पण त्यावेळी ते पाठवायचे. बाहेरून दिसतं की साधू संत असे काय शाप देतात किंवा काहीतरी बोलून जातात किंवा भयंकर दंड देतात, एखाद्या आसुरी योनीमध्ये टाकतात. वाईट वाटतं या गोष्टीचं. पण ऍक्च्युली त्या असुरांचं कल्याणच होत असतं, उद्धार होत असतं. कारण या ठिकाणी बघा, कृष्णांच्या हाताने, भगवंताच्या हाताने त्याला भगवंताचा संग भेटला आहे. त्या असुराला भगवंताने त्याचे पाय धरलेले आहेत, भले त्याला मारण्यासाठी, पण भगवंताचा स्पर्श झाला आणि त्याला नवीन जीवन मिळालेलं आहे आध्यात्मिक जगतामध्ये, त्याचा उद्धार झालेला आहे. तर म्हणले की संत जे काय करत असतात, साधू, हरे कृष्ण, आहे का? तर भक्तिविनोद ठाकूर महाराज सांगतात की, आपले आचार्य, की हा जो असुर आहे, वत्सासूर, कारण हे जेवढे सगळे असुर आहेत, हे एकेका जो अनर्थ आहे, जो आपल्या हृदयामध्ये आहे, त्या अनर्थाचं प्रतिनिधित्व करतात. जे जे असुर भगवंतानी मारले ते एक एक अनर्थ होते, जे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तर हा जसा प्रकारे आपण पूतनाला पाहिली, पूतना कोणत्या कोणत्या अनर्थाला प्रेझेंट करत होती? ढोंगी गुरु. जे स्वतःला बाहेरून काय करतात, दाखवतात की आम्ही मोठे प्रगत महात्मा आहोत, बरोबर आहे की नाही? स्वतःला ईश्वर घोषित करतात. तर तशा प्रकारे हे जो भक्तिविनोद ठाकूर महाराज सांगतात की हा जो वत्सासूर नावाचा जो असुर आहे,
हा कोणत्या अनर्थाचं प्रतिनिधित्व करतो तर म्हणतात की आजकालची युवा पिढी आहे, जे कुमार अवस्थेमध्ये किंवा किशोर अवस्थेमध्ये आलेले जे युवा आहेत किंवा युवती आहेत, त्यांच्यामध्ये जे काही दुर्गुण आहेत, जे पाप करण्याची जी काही प्रवृत्ती आहे, वाईट गोष्टी करण्याची प्रवृत्ती आहे, त्याचं हा वत्सासूर काय करतो, प्रतिनिधित्व करतो. आजकाल तुम्ही बघत आहात की कशा प्रकारे आजची जी युवा पिढी आहे, तरुण तरुणी किती बिघडलेले आहे. एकदा का मुलांना कळायला लागतं, त्यांना ज्यावेळी कळायला लागतं की स्त्री पुरुष याच्यामधला भेद, आणि ज्यावेळी ते शाळा कॉलेजामधून जातात 9वी 10वी नंतर, पूर्णपणे त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण लागायला लागतं. ते अशा काही काही युवक आणि युवतींचा संग करतात की त्यांना वैवाहिक जीवन काय आहे, संसार काय आहे, संस्कार काय आहे, नैतिकता काय आहे, की आपण आपल्या आईवडिलांच्या आदेशांचं, आपल्या गुरुजनांच्या आदेशांचं कशा प्रकारे पालन करायला पाहिजे, जीवनामध्ये आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, विवाहाच्या आधी काय पालन करायला पाहिजे आणि विवाहानंतर काय करायला पाहिजे, ह्याचं बिलकुल त्यांना ज्ञान नसतं. कारण आत्ताची जी स्थिती आहे, ही हे जे काही गॅजेट्स आपल्या हातामध्ये आलेले आहेत, मोबाईल्स इत्यादी वगैरे, ते युवकांना आणि युवतींना खूप काय करत आहेत, संस्कृतीपासून दूर घेऊन चाललेले आहे. 24 आवर्स हे काही युवा वगैरे आहेत, युवती आहेत, हे नुसते मोबाईल मध्ये असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि त्यामुळं काय होत आहे की एक प्रकारे त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती एका ठराविक क्षेत्रामध्ये कोंडली जात आहे की नाही. जी काही कल्पनाशक्ती आहे ती कुंठित झाली आहे. त्यामुळं खूप महत्वाचं आहे की अशा युवक आणि युवतींनी काय करायला पाहिजे की हे जे हरे कृष्ण आंदोलन आहे, हे जी भगवद्गीता जशी आहे तशी आहे, हे इस्कॉन प्रभुपादांचे जे काही ग्रंथ आहेत, हे अध्ययन करायला पाहिजेत, हे स्टडी करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये नैतिक मूल्यांचे एवढं काही उपदेश दिलेले आहेत की आपण या जीवनामध्ये खूप सुख आणि समाधानानं राहू शकतो आणि इतरांना पण आपण सुख समाधानी बनवू शकतो. तर ह्या जो भक्तिविनोद ठाकूर महाराज ठीक आहे. तर हे जे वत्सासूर आहे, तर भक्तिविनोद ठाकूर सांगतात की हे जो इंद्रिय तृप्तीसाठी भोगासाठी जो लोभ स्वभाव आहे, लोभी स्वभाव आहे, प्रवृत्ती आहे, जी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये खूप खोलपर्यंत रुजलेली आहे, लोभ, इंद्रिय भोगासाठी लोभ. तर ते म्हणतात की आपण या वत्सासुराचा जो भगवान श्रीकृष्णाने वध केला आहे, त्याला काय केलेलं, पायाला धरून फेकून दिलेला आहे, खूप दूरवर फेकून दिलेला आहे. तर आपण कृष्णांना प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंत, आमच्या हृदयामध्ये सुद्धा अशा प्रकारे एक वत्सासूर बसलेला आहे. हा लोभ जो आहे, इंद्रिय तृप्तीसाठी जो लोभी प्रवृत्ती आहे, स्वभाव जो आहे, अनंत काळापासून बनलेला आहे. तुम्ही काय करा, त्या वत्सासुरासारखं त्याला धरून काय करा, आमच्या हृदयातून बाहेर फेकून द्या. तर अशी प्रार्थना आपण भक्तिविनोद ठाकूर महाराज सांगतात की भगवंताला केली पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण ती लीला झाल्यानंतर तिथून निघून गेलेले आहेत आणि पुन्हा असे 2-4 दिवस निघून गेले आणि पुन्हा एक असुर आलेला आहे भगवंतांना मारण्यासाठी. या असुराचं नाव आहे बकासूर, जो एका बगळ्याच्या रूपामध्ये आहे. बगळा समजतं ना तुम्हाला, त्याची चोच मोठी असते, पाय लांब असतात, पांढरे असतात, पाय खाली काळे असतात, पूर्ण पांढरा असतात, चोच लाल असते. तर हा एक बगळा जो आहे त्याला बकासूर म्हणलेला आहे.
जो खूप भयंकर त्याचं शरीर आहे आणि त्याची चोच वगैरे आहे ती एवढी तीक्ष्ण आणि धारदार आहे. त्यानं खूप मोठं आपलं एका ठिकाणी ब्रजमध्ये ज्या ठिकाणी भगवान कृष्ण आपल्या ग्वालबाल मित्रांच्या बरोबर वासरांना चारायला गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, आपलं तोंड उघडून ठेवलेलं आहे, जेणेकरून कृष्ण आणि त्याचे मित्र जर का आले माझ्या चोचीमध्ये तर त्यांना गिळून टाकेन, त्यांना खाऊन टाकेन. आणि नेमकं भगवान श्रीकृष्ण काय झालेले आहेत की त्यांच्या लक्षात आलेलं आहे की एक असुर आपल्या मामांनी पाठवलेला आहे, बकासूर. हा बकासूर जो आहे म्हणले की जी बकी आहे ना, आहो बकियम स्तनकालकूटम, बकासुराची बहीण कोण आहे? पुतना. हा पुतनेचा छोटा भाऊ आहे बकासूर. तर म्हणले की हा बकासूर जो आहे हा काय करतो, बगळ्याच्या रूपामध्ये आपलं शरीर काय करतो, खूप असं मोठं करतो आणि बसलेला असतो कृष्णाची वाट पाहत. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांचं रक्षण करण्यासाठी काय करतात, त्यांच्या लक्षात येतात आणि ते स्वतः काय करतात, त्याच्या चोचीमध्ये जातात आणि तो काय करतो, फार भयंकर आतून वायूद्वारे हवेद्वारे कृष्णाला आतमध्ये ओढून घेतो आपल्या पोटामध्ये. आणि भगवान श्रीकृष्ण काय करतात, या असुराचा वध कसा करतात, तर म्हणले की भगवान श्रीकृष्ण आतमध्ये आपल्या शरीराची जी काही गरमी आहे एवढं टेम्परेचर वाढवतात बॉडीचं. बघा कदाचित आपल्याला असं जमणार नाही, आपलं ज्यावेळी आपण आजारी पडतो तेव्हा आपलं टेम्परेचर शरीराचं वाढतं आणि ते जास्तीत जास्त कुठपर्यंत जातं, 102, 103 किंवा 104 किंवा जास्त 105. 105च्या वर गेले की आपली फ्यूज उडून जाते. पण भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी या बकासुराच्या पोटामध्ये गेले त्यांनी आपल्या शरीराची इतकी गरमी वाढवली की त्या तो जो बकासूर आहे त्याला कळेना नेमकं काय, त्याचे डोळे लाल व्हायला लागले, त्याच्या डोळ्यातून गरमी बाहेर यायला लागली, कानातून त्याच्या गरमी बाहेर यायला लागली, तोंडातून मोठमोठ्या वाफा बाहेर येवलेल्या गरम गरम. आणि तो इतका घाबरून गेला की त्याला कळेना की मी आतमध्ये या कृष्णाला आतमध्ये घेतले की सूर्याला आतमध्ये घेतले, या अग्नीच्या एका भयंकर गोळ्याला आतमध्ये घेतलेला आहे. त्याने काय केलं, त्याला बिलकुल राहावे ना, आता आतमध्ये सगळं काही फायर ब्रिगेडनं आता काम सुरू केलेलं आहे, अग्निशामक दलानं काम सुरू केलेलं आहे. इतकं भयंकर ते आतमध्ये पेटायला लागतं की गरम व्हायला लागतं की तू काय करतो, उलटी करतो, कृष्णाला बाहेर फेकून देतो. बघा हे केवळ भगवान श्रीकृष्णच करू शकतो. आपल्या शरीराचं टेम्परेचर त्यांना जेव्हा हवा आहे तेव्हा ते वाढवू शकतात आणि कूल डाऊन पण करू शकतात. तेव्हा कृष्णाला काय केलं, हा जो बकासूर आहे त्यानं बाहेर फेकून दिलेला आहे आणि पुन्हा भगवान श्रीकृष्णांच्या वरती त्यानं आक्रमण केलेलं आहे. चोच मारत आहे जोर जोरात. त्यांना चोच मारलेली भगवान कृष्ण जिथं चोच मारले तिथून ज्यावेळी दुसरीकडे जायचे त्यावेळी त्याची चोच अर्धी जमिनीमध्ये घुसायची. किती ताकद असेल त्याच्या चोचीमध्ये, विचार करा. आणि भगवान श्रीकृष्ण एक प्रकारे त्याच्याबरोबर अशी काही लीला करत आहे की शेवटी भगवान श्रीकृष्णाने काय केलं, जे एका म्हणले की भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, त्यांचं नाम आणि कृष्ण साखरेप्रमाणे आहे. त्यांना तुम्ही कुठूनही चाकण्याचा प्रयत्न करा, त्यांना कसंही तुम्ही ग्रहण करा, नामाद्वारे ग्रहण करा, लीलेद्वारे ग्रहण करा, सेवेद्वारे ग्रहण करा, ते काय आहे, अधरम मधुरम. म्हणले की ते मधुरच आहे. साखरेचा एखादा काही पण वस्तू, एखादा पशु वगैरे असेल त्याचं कोणतंही शरीराचं अंग घेतलं तर ते गोड असतं. पण ह्या असुरासाठी मात्र काय आहे, फार कडू आहे. त्यामुळे ते इतके कडू लागलेले आहेत त्या बकासुराला की त्यांना काय केलेलं आहे, मुखातून बाहेर फेकून द्या. पण भक्तांसाठी भगवंत काय आहे, मधुरम अधुरम मधुरम. त्यांचे ओठ मधुर आहेत, अधरम मधुरम वदनम मधुरम. त्यांचं जे वदन आहे ते सुद्धा मधुर आहे. गमनम मधुरम. त्यांचं जे चालणं आहे ते सुद्धा काय आहे, मधुर आहे. त्यांचं हसनम मधुरम. त्यांचं जे हास्य आहे ते सुद्धा काय आहे, मधुर आहे. म्हणले की त्यांच्या सगळ्या काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जेवढी त्यांची काही सगळ्या लीला कार्य आहे, त्यांच्या ज्या काही कृती आहेत, या सगळ्या काय आहेत, अखिलम मधुरम, सर्वच मधुर आहे. तर भक्तासाठी भगवान श्रीकृष्ण खूप मधुर आहे. आणि तो जो दुष्ट आहे तो काय करत आहे की भगवान कृष्णाच्या अंगावरती कधी पाय मारत आहे, पायाखाली चिरडून त्याला पकडून पंजामध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही भगवंताला, आणि कधी जोरात चोच मारत आहे त्यांच्यावरती.
आणि भगवान श्रीकृष्णाने हे सगळं पाहिलं आणि एक वेळ अशी आली की त्यांनी काय केलं, त्याच्या चोचीला पकडलं आणि एका चोचीवरती खालच्या भागावरती त्यांनी दोन्ही पाय ठेवले आणि वरती चोचीला हात धरला आणि अशी काही फाडून टाकली, त्याचे 2 भाग करून टाकले. 2 भाग झाल्याबरोबर त्याला ते सहन झालं नाही आणि तो जो बकासूर आहे, ज्यानं ब्रह्मा, शिवजी, इंद्र, चंद्र अशा देवतांना युद्धामध्ये पराजित केलं होतं, कुणाकडून तो हारत नव्हता. पण भगवान या छोट्याशा लीलेमध्ये, छोट्याशा रूपामध्ये भगवान श्रीकृष्णाने या बकासुराला काय केलेलं आहे, ठार मारून टाकलं. त्याची चोचच इकडची तिकडे करून टाकलेली आहे, फाडून टाकलेली आहे. बोलो कृष्णचंद्र भगवान की जय. तर अशा प्रकारे बकासुराचा भगवान श्रीकृष्णाने वध केलेला आहे. आणि पुन्हा सर्व ब्रजवासी सगळे ग्वाल घरी गेलेले आहेत, सगळी वार्ता सांगितली, नेमकं काय झालं, कृष्णाने कशा प्रकारे वत्सासुराचा वध केला, कशा प्रकारे या बकासुराचा वध केला, किती भयंकर होता तो. आणि संध्याकाळी बसून या सगळ्या चर्चा ऐकून सगळे ब्रजवासी काय करत आहेत, कृष्णाची या लीला ऐकून एवढे आनंदित आणि प्रसन्न झालेले आहेत की त्याच्यावरती प्रेमाचा, स्नेहाचा वर्षाव करत आहेत. यशोदा माता, गोपिया त्याचे इतके चुंबन घेत आहेत की त्याच्या शरीरावरती जागा शिल्लक नाही. एवढं त्या कृष्णावरती, भगवंतावरती प्रेम करत आहेत. पण त्याचबरोबर ब्रजवासी चिंतित पण झालेले आहेत की त्यांना काय सुचत नाही की प्रत्येक वेळेला असुर काय करत आहेत, ब्रजवरती येत आहेत, वृंदावनावरती, गोकुळावरती, आणि आपल्या कृष्ण बलरामाला त्रास देत आहेत. तर म्हणले की कधी कधी ब्रजवासी ह्या सगळ्या घटना पाहून ते चिंता करायचे, विचार करायचे, का बरं एवढे सगळे असुर सारखे सारखे आपल्या कृष्णाला मारायला येत आहेत. कदाचित ते विचार करतायत की ते म्हणतायत की मागच्या जीवनामध्ये हे सगळे असुर कदाचित श्रीकृष्णाचे शत्रू असणार आहेत आणि कृष्णाने त्यांचा वध केलेला आहे आणि ते पुन्हा या जीवनामध्ये त्यांचा बदला घेण्यासाठी काय करत आहेत, हे त्यांना मारण्यासाठी येत आहे. अशा प्रकारे ते विचार करत आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपले कृष्ण सुरक्षित राहत आहेत, याचा अर्थ आहे कृष्ण असुरांना मारत आहेत, पण ब्रजवासी काय भाव आहे त्यांचा की कृष्ण यांना मारत नाहीयेत, नारायणच काय करत आहे, असुरांचा वध करत आहेत, आपल्या मुलाचं रक्षण करत आहे, हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणले की जे ब्रजमध्ये जे काही ब्राह्मण जे काही होते ब्रजवासी आणि जे काही कवी ज्या ब्रजमध्ये होते, जे भगवान श्रीकृष्णाच्या या सर्व लीला ऐकल्यानंतर या लीलांना काय करायचे, हे कवी रूपामध्ये प्रकट करायचे, काव्य रूपामध्ये, आणि इतकं सुंदर त्याचं गायन करायचे. तेच गायन जे कवींनी केलेलं आहे, तेच दिवसभरामध्ये जेवढ्या सगळ्या गोपी आहेत त्या काय करायच्या, दिवसभर ज्यावेळी ते काम करायच्या शेतामध्ये किंवा घरामध्ये, दही घुसळणे, शेण काढणे किंवा शेतामध्ये कार्य करणे, हे दिवसभर काय करायचे, सर्व गोपी ते लीलांचं ज्या कवींनी जे गायलेलं आहे, लिहिलेलं आहे काव्य रूपामध्ये, त्याचं गायन करायचे दिवसभर. आणि अशा प्रकारे सतत कृष्ण चिंतन करायचे. किती सुंदर आहे ना, किती सोपं आहे भगवंताचं चिंतन करायचं. जे आपण ऐकलेलं आहे, जे श्रवण केलेलं आहे, जे वाचन केलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा काय करायचं, आपण त्याचं रिव्हिजन करायचं किंवा त्याचं चिंतन करायचं. मग ह्या ज्या लीला आहेत ह्या आपल्या स्मृतीपटलावरून कधीही विस्मृत होत जात नाही. आणि मग ज्यावेळी आपला अंतकाळ येतो त्यावेळी ह्या लीला पुन्हा आपल्याला काय होतं, स्मरण होतं आणि आपलं स्थान भगवत धाम असतं. पण या कलियुगामध्ये, आजकाल या आधुनिक युगामध्ये असे काही कवी आहेत जे भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्र, सीता, लक्ष्मण, हे जे काही आपले भगवंत किंवा आपले जे अवतार आहेत किंवा जे वैदिक सनातन संस्कृतीमध्ये जे काही देवी देवता आहेत त्यांचा काय करतात, अपमान करतात. असे काही दुष्ट कवी वगैरे आहेत जे आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत, जे दुसऱ्या देशातून, पाकिस्तान मधून आले आणि भारतामध्ये येऊन हे लोक काय करत आहेत, आपल्या हिंदू देवी देवतांच्या वरती कॉमेडी करत आहेत, त्यांची थट्टा करत आहे. तर अशा नालायक लोकांना बिलकुल आपण कधी ऐकलं नाही पाहिजे. अशा लोकांचा बहिष्कार केला पाहिजे. तुमच्या गावामध्ये कधी कोणी असे आले तर बिलकुल आपण इतरांना पण त्यांच्याकडे जाण्यासाठी प्रेरित नाही केलं पाहिजे. आपण सुद्धा असं काही त्यांच्या कवित्व ऐकलं नाही पाहिजे.
जे आपल्या संस्कृतीचा विनाश करण्यासाठी असे राक्षस हे राक्षस आहेत ऍक्च्युली. हे कलियुगातले काय आहेत, आजकालचे जे कवी आहेत ना, जे आपल्या देवी देवतांच्यावरती टीका वगैरे करतात, हे कलियुगातले मनुष्य रूपातले 2 पायाचे राक्षस आहेत. बस यांना काय आहे, यांना काय नाहीये, भयंकर दात नाहीये. जे द्वापर, त्रेता आणि सतयुगामध्ये राक्षस होते, हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष सारखे, या बकासुरासारखे, यांना दात वगैरे नाहीयेत, हे यांचे केस तांबरलेले नाहीयेत, किंवा यांचे डोळे फार भयंकर मोठे मोठे नाहीयेत. हे दिसायला बाहेरून काय आहे, खूप सभ्य दिसतात, खूप टाय वगैरे घालतात, खूप इस्त्रीचे कपडे वापरतात, पण त्यांचं जे अंतकरण आहे ते काय आहे, अतिशय मलिन आहे, फार घाणेरड आहे, विचार आणि ते काय आहे, गलिच्छ आहे. जे आजकाल आपल्या भारतीय संस्कृतीवरती आणि भारतामध्ये जी सनातन संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे, त्या धर्मावरती आपले जे देवी देवता आहेत, आपल्या भगवंतावरती जे कोणी टीका करतात, कॉमेंट्री करतात, कॉमेडियन्स वगैरे, जे पुस्तकं लिहितात, हे सगळे एक नंबरचे नीच लोक आहेत. तेव्हा अशा लोकांचा आपण बहिष्कार केला पाहिजे. हे सगळे असुर आहेत. तर अशा प्रकारे म्हणले की भगवान श्रीकृष्ण आपल्या ब्रजवासींच्या बरोबर ब्रजमध्ये, वृंदावनामध्ये अनेक लीला करत करत काय करत आहेत, भक्तांना आनंद प्रदान करत आहेत. आणि आजचा आपला 5वा दिवस आहे. तर आपण उद्या सुद्धा आपण भगवंताची एखादी लीला पाहायची आहे. कुठली आहे ती मी आता तुम्हाला सांगत नाही, ते उद्याच आपण ठरवू. तर आपण उद्या सुद्धा एकत्र व्हा. आता टाइम सुद्धा झालेला आहे, 5 मिनिटं शिल्लक आहे. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. आज काही युट्यूबला ऑनलाईन नाही आहे, ते उद्यासाठी युट्यूब वरती येईल. कुणाला काही प्रश्न आहे? आपण इथं थांबूया. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. आपण कुणालाच आपल्यापैकी कुणाला प्रश्न नाही आहे, त्यामुळे आपण इथे थांबूया आणि आपण उद्या भेटूया. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद महाराज की जय. ग्रंथराज श्रीमद भागवत कथा की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.